मुंबईसारख्या महानगरात लाखो कष्टकरी आणि सामान्य कुटुंबांसाठी महानगरपालिकेच्या शाळा या केवळ शिक्षण संस्था नसून भविष्यातील संधीचे दार मानल्या जातात। आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी अनेक दशकांपासून महानगरपालिकेने सांभाळली आहे। मात्र आता या शाळा खासगी संस्थांच्या हवाली करण्याच्या चर्चेमुळे सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। हे केवळ प्रशासकीय धोरण नसून शिक्षणाच्या सामाजिक समतेवर परिणाम करणारे पाऊल मानले जात आहे। गेल्या काही वर्षात महानगरपालिकेच्या शाळांनी स्वतःमध्ये मोठे बदल घडवून आणले। डिजिटल शिक्षण, संगणक सुविधा, आधुनिक वर्गखोल्या, विज्ञान आणि खगोलशास्त्र उपक्रम, निसर्ग अभ्यास तसेच विविध शिक्षण मंडळांमधून मोफत शिक्षण अशा अनेक उपक्रमांमुळे या शाळांनी नव्या पिढीमध्ये आत्मविश्वास निर्माण केला। एकेकाळी केवळ गरीब विद्यार्थ्यांच्या शाळा अशी प्रतिमा असलेल्या या संस्थांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा नवा चेहरा निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे अनेक पालकांचा सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेवरचा विश्वासही वाढू लागला होता। मात्र शिक्षण क्षेत्रात वाढत चाललेल्या खासगीकरणामुळे शिक्षण ही सार्वजनिक जबाबदारी न राहता बाजार व्यवस्थेचा भाग बनत असल्याची चिंता व्यक्त होत आहे। खासगी व्यवस्थापन कार्यक्षमता आणि गुणवत्ता यांची भाषा करत असले तरी शिक्षण एकदा नफ्याच्या केंद्रस्थानी गेले की विद्यार्थी हा नागरिक न राहता ग्राहक बनण्याचा धोका निर्माण होतो। यासोबतच मुंबईतील शाळांच्या मौल्यवान जमिनींचा प्रश्नही चर्चेत आला आहे। अनेक ठिकाणी शाळांच्या जागांभोवती आर्थिक स्वार्थ गुंतलेले असल्याची चर्चा आधीपासून सुरू आहे। त्यामुळे शिक्षणापेक्षा जमिनींचे अर्थकारण अधिक प्रभावी ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे। खरे पाहता सार्वजनिक शिक्षण अधिक मजबूत करण्यासाठी शिक्षकांची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची गळती, मानसिक आरोग्य आणि डिजिटल विषमता यांसारख्या प्रश्नांवर गंभीरपणे काम होणे आवश्यक आहे। मात्र त्याऐवजी संस्था खासगी हातात देणे म्हणजे जबाबदारीतून माघार घेण्यासारखी असल्याची भावना अनेक स्तरांतून व्यक्त होत आहे। समाजात समानता टिकवून ठेवायची असेल तर शिक्षण सार्वजनिक राहणे आवश्यक मानले जाते, कारण गरीब विद्यार्थ्यासाठी महानगरपालिकेची शाळा ही फक्त वर्गखोली नसून आयुष्य बदलण्याची एक महत्त्वाची संधी असते।